वैजापूर हा 14 मार्चला मी फिटिंग केली सर. ओके बोला. आणि आज 28 दिवस पूर्ण झाले, पण मला पहिल्या पाण्यापासूनच त्याचे रिझल्ट इतके चांगले मिळाले. 4 सगळे निघून गेले. हां. ड्रीप लाईन जवळ 100% चोकअप निघून गेलं. 100% काय झालं? चोकअप निघून गेलं. ओके, म्हणजे काय ड्रिप इरिगेशन का स्प्रिंकलर आहे? हो, ड्रीप आहे. ओके ओके. याच्या आधी काय करायचे? ड्रिपसाठी क्लिनिंग करण्यासाठी काय करायचे? ते सोल्युशन वगैरे मिळायचं, त्याचे रिझल्ट खास यायचे नाही, पण त्याचे मुळ्यांना साईड इफेक्ट व्हायचे. हां. केमिकल यायचं ते. पण याने कोणतंही केमिकल न वापरतात एकदम क्लीन झालंय. बरोबर बरोबर बरोबर. आणि अशा शहरांच्या किती मोठ्या अशा खपल्या वगैरे निघून आल्या त्या. फोटोग्राफ असेल तर नक्की पाठवा. नक्की पाठवतो. आणि दुसरी गोष्ट, पहिल्या पाण्यापासूनच ग्रीनरी सुरू झाली. आज 5 पाणी झाले मला. काय झालं पहिल्या पाण्यापासून? ग्रीनरी सुरुवात झाली. नवीन काळोखी आली, हिरवळ आली. हो, काळोखी आली. आणि नवीन शूट्स निघायला लागले. जसं काय पावसाळ्यात पाऊस पडल्यावर तसं होतं ना, नवीन शूट्स वगैरे येणं, ग्रीनरी येणं, काळोखी येणं. तो प्रकार आताच 1 महिन्याच्या आतच चालू झालाय. आणि तो पण उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये. आज आमच्याकडे 40 टेम्परेचर आहे, तरीही इतकं बाग असा हिरवागार दिसतोय. काय लावलंय? काय कशाचं म्हणता तुम्ही? मोसंबीचा बाग आहे माझ्याकडे. अच्छा, मोसंबी. ओके ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट, सुपर. किती एकर क्षेत्र आहे आपलं? माझ्याकडे 9 एकर क्षेत्र आहे. 9 एकर क्षेत्र आहे. ओके. आणि सगळ्यामध्ये मोसंबी का काही वेगवेगळं आहे? फळांचा सध्या तरी मोसंबीचं पीक उभं आहे. आता ऊस तुटून गेलेला आहे, गहू निघालेले, कांदे निघालेले. सध्या आम्ही जो त्याच्यावर ट्रायल घेतली तर मोसंबीचं पीक उभं आहे सध्या. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शेत नांगरलेले आहेत. बरोबर. तर मग एकदमच चांगले रिझल्ट आले. त्याबद्दल तुमचे खूप खूप सहकार्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. नाही नाही, काय हरकत नाही. त्याच्यामध्ये सगळं आपण त्या पद्धतीने म्हणजे ज्या हिशोबाने आम्ही जे म्हटलंय ना की पाऊस तयार करतो, तसंच आहे सगळं. तुम्ही कॉलेजच्या करता केलं तर मला अजून एक सिस्टीम पाहिजे होती दुसरी. हो, करू. लवकर आलेत आणि ते पण उन्हाळ्यामध्ये आलेत. उन्हाळ्यात, कडक उन्हाळ्यात आले. पावसाळ्यात शूट म्हणजे तुम्ही पालवीला शूट म्हणता का? ते पालवी नवीन येते ती नवीन पालवी आहे ना, त्याला नवीन शूट्स आले म्हणतो आपण. बरोबर बरोबर आहे. चालेल, नवीन पालवी आली. हो. काय करा माहितीये का, हे जे काही जेवढं तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवता येईल ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते व्हिडिओ हे असं तंत्रज्ञानाला मदत होते. ते किंमत सगळ्या त्या गोष्टी आहेत. आणि महत्वाचं सांगायचं राहिलं की हे जे काय आहे ना, हे आता तुम्हाला मनात वाटत असेल की चालेल 5-6 वर्ष 8 वर्ष वगैरे, तसं नाही. त्याचं अगणित लाईफ आहे, इन्फायनाईट लाईफ आहे त्याला. बरोबर आहे. वास्तविक तसं पाहायला गेलं तर आमच्या विहिरीच्या पाण्याचा टीडीएस 33 आहे. हो, बरोबर आहे. 33 असताना हे सिस्टीम असल्यानंतर टीडीएस काही कमी नाही झाला, पण रिझल्ट 100% आले. नाही ते होणारच तसं. कारण आम्ही काय सांगतो माहिती का, टीडीएस नाही कमी होणार, पण तुम्हाला रिझल्ट येणार. ते ब्रेक होत आहेत. त्याला पाण्याचं वागणं बदलणं म्हणतात. 33 टीडीएस असतो ना, त्याचं वागणं 1000 सारखं झालं. हो, असं झालं त्याच्यामध्ये. आणि दुसरा भाग म्हणजे आधी 8-8:30ला फोन केला होता आणि लगेच तुम्ही ऑर्डर फायनल केली होती. हो, त्या दिवशी फायनल. येस. म्हणजे तुमचा निर्णय आता पूर्णपणे बरोबर ठरला. हे खरं झालं. एकदम 100% ठरला. त्याच्यामुळे दुसरी ऑर्डर देतो. आता ही माझ्या भावासाठी पाहिजे मला. बरोबर बरोबर, ग्रेट. तर दुसरी एक ऑर्डर देतो. आणि